जंगलामध्ये शिकारी करणारा एक महापुरुष या कथामध्ये एक बाबूराव नावाचा व्यक्ती होता। तो दररोज जंगलामध्ये शिकारी करत होता। शिकारी तो जंगलामध्ये हरण, त्यानंतर जंगलामध्ये जनावर, वाघ असे वेगवेगळे प्राणी जंगलामध्ये तो शिकारी करत होता। हा दररोजचा सिलसिला त्याचा चालू होता। बाबूराव हा एक गरीब माणूस होता, पण माजलेला होता। तो दररोज प्राण्यांची बळी घेत होता आणि घरी घेऊन त्या प्राण्यांचं मांस खात होता। जे प्राण्यांचे जे हाडक होते तो तेव्हा जपून ठेवत होता, कारण ते महाग विकत होते। एकदा त्याने वाघाची शिकार केली। शिकार करायच्या टायमाला त्याला लक्ष राहिले नाही की आपण दोन्ही बाजूने गड्डे केला आहे। शिकार करत असताना त्याने वाघाला पळवण्यासाठी एक जाळं लावला होता। तो झाडाला जाळा लावलेला आणि समोर गड्डा होता। वाघ जोरात पळत आला आणि त्या जाळ्यात समोरून जो आला होता त्या गड्ड्यात तो भाग जाळ्यामध्ये अडकल्यावर वाघ जोरात आवाज करत होता, जोरात आवाज काढत होता। तेवढ्यात काढण्याची सुरुवात केली आणि बाबूराव त्या गड्ड्यामध्ये जाऊन पडला। गड्ड्यामध्ये पडल्यानंतर वाघ तिकडे अडकलेला काढला नव्हता। मग बाबूरावला काही सुचेना। 2-3 तास झाले। तेवढ्यात जंगलमध्ये पेट्रोलियम रेंजर आले। काही अधिकारी होते ते पण आले होते। समोर एक गाड्यामध्ये आवाज येतो असं त्याला वाटलं। त्याने सगळ्याला सांगितलं की त्या गड्यामधून आवाज येतो। सगळे अधिकारी त्या गड्यापाशी आले पाहत होता, तर त्या गडामध्ये शिकारी करणारा बाबूराव होता। त्यांची बऱ्याच दिवसांनी बाबूरावची अटक करण्यासाठी तलाश होती, पण तो भेटला नव्हता। आज तो जाळ्यामध्ये अडकला होता, त्यामुळे ती आवाज केला होता। दरवर्षी मुख्य जनावरांची शिकार करत होता आणि त्या शिकार केल्यावर मांस खाल्ल्यानंतर तो हाडक तो बाहेर शहरामध्ये विकत होता। बऱ्याच दिवसामध्ये त्याची चौकशी चालू होती, पण तो काही भेटत नव्हता। आज तो जाळ्यामध्ये आलेला आहे। काही क्षणात किरणला फोन लावला। किरण आली। किरणने त्याला बाहेर काढलं, मग त्याला अटक केलं। काही दिवसांनी त्याला जामीन भेटली आणि त्याला वॉर्निंग दिली होती, आता जरा तू जंगलामध्ये फिरला तर आम्ही तुला सोडणार नाही। तसं वन विभागाच्या अधिकाऱ्याने त्याला धमकी दिली होती, पण तेव्हा विभागाने चांगल्याप्रमाणे त्यांना एका कानाने ऐकलं आणि एका कानाने सोडून दिलं। आणि काही दिवसानंतर तो पुन्हा शिकारी करण्यासाठी जंगलामध्ये हिंडायला लागला आणि पुन्हा त्या दिवशी शिकार करत होता, कारण जंगली जनावर जितके प्राणी आहे जंगलामध्ये तो शिकारी करण्याचा होता। एके दिवशी त्याने हत्तीची शिकार करण्यासाठी गड्डे करून ठेवले होते आणि त्या गड्ड्यामध्ये शिकारी करून लपून बसला होता आणि हत्तीचा तिला आवाज दिला आणि हत्ती जोरात या गड्ड्यामध्ये येऊन पडला आणि नंतर त्याने तो हत्ती लवकर बाहेर काढण्यासाठी फोन करून माणसे बोलवले, कारण तो खूप मोठा माणूस झाला होता। आता त्यांच्या हाताखाली 15 ते 20 माणसे होते। तो पहिल्यापासून जंगलामध्ये तस्करी करत होता। जनावरांची तस्करी करता करता तो फार मोठा हात मारायला लागला होता। दररोज खास सिलसिला त्याचा चालू होता। बऱ्याच
अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर ते होता. काही दिवसानंतर वन विभागाने त्याला एन्काउंटर करण्यासाठी स्पेशल फोर्स बोलून घेतली होती आणि बाबूरावकडं 20 ते 25 माणसे होते. ते आता 50 झाले होते. त्यांच्याकडे स्पेशल फोर्स होती जंगलाच्या शिकारी करण्यासाठी. आता तो घाबरत नव्हता, पण देवाला काही अजून मंजूर नव्हतं, कारण तो खूप वाईट काम करत होता. जंगलामध्ये तस्करी, जनावरांची हाडकं, जनावरांचे साल्टं काढून तो विकत होता. आता तो मोठ्यात मोठा गुंडा झाला होता. एके दिवशी त्यांनी मध्यरात्री शिकार करण्यासाठी आला होता. त्याच्या संग 10 ते 15 माणसं होते आणि इकडे रेंजर अधिकारी त्यांची शिकार करण्यासाठी आले होते. वर अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या लक्ष होतं. त्यांनी रात्रीच्या वेळी एका वाघाची शिकार करण्यासाठी आले होते. तेव्हा खूप डरकाळी देत होता. ते आवाज वन विभागाचे अधिकारी झोपेतून उठले होते. त्यांना कळलं की आता बाबूराव शिकार करण्यासाठी त्यांची टीम आणली आहे आणि सर्व टीम सोबत अधिकारी सोबत घेऊन एन्काउंटर करण्यासाठी निघाले. त्याच वेळी त्यांना दिसले की बाबूराव पण आहे संघ. त्याने फायरिंग चालू केली. त्यात काही वन विभागामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाले होते आणि 4-5 जागीच मृत्यू पावले होते. त्यांचे पण बाबूरावची साथी 8 ते 15 पण जागीच मृत्यू पावले होते गोळ्या मारल्यामुळे. आणि बाबूराव तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याने नंतर पळ काढला. सकाळ झाली. सर्व अधिकारी वन विभागाचे सगळे टीम आले. हेलिकॉप्टरने शोध घेणे चालू केला, पण त्या ठिकाणी गोळी मारायची ऑर्डर दिला होता, पण बाबूराव कोणत्याही ठिकाणी दिसला नाही. काही दिवसांनी बाबूरावने थोडा ब्रेक मारला होता शिकार करण्यासाठी, पण त्या जनावरांमध्ये काही कर्मचारी 5 ते 6 जागीच मृत्यू पावल्यामुळे व निभागी खूप चिडला होता. आता तो फक्त बाबूरावचा अंत करण्यासाठी सर्व स्पेशल टीम तयार केली होती. काही दिवसानंतर बाबूराव पुन्हा जंगलासाठी आला. शिकारीमध्ये त्याला फार आवड होती. त्याने आता 50 माणसं संघ घेऊन आला होता, पण त्याला काय माहीत इकडे स्पेशल टीम पण वन विभागाची होती. त्यांनी बाबूराव आला पाहिलं, सगळे टीम पाहिले आणि यांनी सरळ चालू केलं मशीन गन याला व निभाना डायरेक्ट ऑर्डर दिला होता. एक बी वाचलं नाही पाहिजे त्यांच्यातून. त्यांनी सर्व 50 ते 50 माणसं संपवली. बाबूराव समोर आला, हात जोडत होता. रेंजरच्या समोर हात जोडत होता, पण वन विभागाचे अधिकारी समोर रेंजर सांगितलं, आम्हाला हे पसंत नाही साहेब, आम्हाला फक्त याचा बळी पाहिजे. त्याच्यामुळे आमचे 5 ते 6 जण त्याच्यामुळे बळी पडले होते. आता आम्हाला फक्त याचा बळी घेऊन घ्या. वन विभागाला डायरेक्ट ऑर्डर दिला, कारण सगळ्यांनी बंदूक हातात घेतली होती. सगळ्यांनी बाबूरावकडे 50 टीमाने बाबूरावकडे बंदूक नेमली होती. सगळ्यांनी एकाच वार केला पाहिजे. हा बाबूराव फार वाईट माणूस होता. त्याने जनावरांची बळी घेऊन त्याची तस्करी केली. त्या कारणामुळे सगळे टीम चिडले होते आणि त्यांनी एकदाच वार करून बाबूरावला या जंगलातून संपवून टाकलं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला या कथामध्ये काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.